माया पाणी पाणी करूया का लाई लाई करूयला मलाच नाही समजू राहिलं. पण आज जरासा पाण्यानं उघडा दिला तर करून घेतले कामं ते बकऱ्याच्या कोठ्याची. आता पाणी आलं की पाहा लागेल कुठे गायते आणि कुठे नाही गाय. जर ती कागद फाटका आहे तर तीच गायणार आहे. हे बसूही देत नाही शांततेनं बाई पिले. एवढा लवकर यायले दोर लावा तर दोरही बी नाही लागत. मरसांना फाशी देऊन दोर लावला की हा नीरा जवळ जवळ पाहिजे यायला. किती गोंगाट स्टँडच्या भोवती. मोबाईल म्हणजे स्क्रीन गार्ड. हे इकडे तिकडे असं तसं केलं की फुटलं स्क्रीन गार्ड. कपडे लत्ते धुवून घेतले सगळे, आंघोळ करून घेतली. आता एवढा जीव थकवा करलाय. धुवा नव्हते वाटत पण आज जरासं पावसानं मोकळीक दिली. तर त्या दिवशी अकोल्याला गेलो होतो ते कपडे राहिले होते धुयाचे आणि आजचे कपडे असे आज लई मोठे कपडे धुणं पडले. लई मोठा कपड्याचा गराडा घरात असला ना का गमत नाही. असं वाटते कधी चकचक करतो आणि कधी नाही. एकदा का कपाटात ठेवून दिले का मग टेन्शन नाही राहत जीवाच्या भोवती. आता जरासं म्हणलं मशीन उन्हात ठेवली तिला बी तेल पाणी दिलं. तर या टायमाला ना घरात बिलकुलही गमत नाही. फक्त लेकरं आहेत बाहेर आणि करू राहिले कल्ला. त्याचं ते एकच काम झालं. आता या टाईमला ना घरात काहीच गमत नाही. घरात म्हणजे गावातच गमत नाही. या टाईमला फक्त वावरात गमते. असं का कामधंद्यात दिवस चालला जाते आणि सगळे लोक असतात वावरात. टाईम कसा जाते तर माहीत नाही पडत. आणि असं घर आलं कानापोटात धाकर ना काही कामाची लाई. वावरात गेलं की कामही होतं. वावरात गेलं की कामही होतं, जेवणही टायमावर होते, सगळ्या गोष्टी टायमावर होतात. पण घर राहिल्यावर हे असं आहे, घरात म्हणजे गावात कोणीच नाही, फक्त लेकरं गेटच्या समोर पकाल्या गोट्या खेळत राहिले. तिकडे करा कल्ला, नाही तर मग कल्ला करायचा असेल तिकडे खेळा. तेच ना म्हणून तर एवढा कल्ला हल्ला चालू आहे. आता किती खेप पंखा, एवढा वेळ पंखा बंद. आता काही पंखा बंद करत नाही, कारण का जितक्या वेळ पंखा बंद केला ना तितक्या वेळ तो खटखट जास्त लागते, कमी हे येते, कमी हवा येते. आता सध्या जेवण करून घेतो मी. सगळे काम उरकले आता. एवढ्याशा भांड्या जसे दिसत नाही मग लवकर जे आपल्याला पाहिजे ते. उडदाची डाळ केली आज. केली म्हणजे म्याने केली, आईनं केली. आणि आईनं माझ्यासाठी बी केली होती उडदाची डाळ. म्हणून मला भाजी करायचं काही काम नाही पडलं. संध्याकाळचा भाजीचा वेळ लावा लागेल. आता तर वाचली भाजी पासून ठरवलं म्या का पहिले कामं करायचे, नंतर तुम्हाला दाखवायचं. नाही तर मग कामं करा आणि व्हिडिओ काढा. रोज संध्याकाळी ना असं बकऱ्याला चारा लावणार आहो मी आता थोडा थोडासा. हाय हे यायच्या जवळ थांबा लागते, नाही थांबलं का हे असे करतात. दवसादवशी केलं की सगळं कुठं सांडून देतात. आता का जरासा चारा कमी आहे आणि त्याचं पोट नाही भरत असतं. म्हणजे ज्याला पागोर फुटले ना
झाडायले त्याचा चारा आहे त्याचं पोट नाही भरत. आता दुपारी किती वाजता आणलं आणि किती वाजता नाही. बाई काही तब्येत बरोबर नव्हती, जरा जास्त सर्दी वाढली. दुसरा दिवस आहे आजचा सर्दीचा, तर माय काही लक्ष नाही कधी आल्या कधी नाही बकरं. तर म्हटलं त्याला थोडंसं देवा लावून चारा रोज संध्याकाळी. कारण का आता पाऊस असला ना का 8-15 दिवसात चारा होते. मग तर काही टेन्शनच नाही चाऱ्याचं. संध्याकाळची झाडझूड करून घेतली आणि बकऱ्याला चारा बी मांडून घेतला जरासा. संध्याकाळी जर वारं उदान सुटलं तर पाऊस सुटलं तर लाईटही जाते, मग राहते त्याला चारा लावायचा. आता आज सगळे कपडे वाहिले, पण हे पॅन्टी राहिली वायाची. कारण का हे लय रफ आहे, वायते आता आपस पंख्यात. सध्या तर शांततेनं खाऊ राहिले चारा. आपण दिसलं त्यांना आणि आपण दिसलं नाही का करतात ते मस्त्या. मग त्याला समजत नाही की आपलं पोट भरायचं आहे का खाऊन घेऊ दे का काय. काहीच नाही. आज तब्येत बरोबर नाही तर सगळे कामं सकाळी वकाळी चालले. चहा पाणी आणि तशी बी सर्दी आली की नाही चहा नाही पिऊ वाटते. तसा नाही प्या वाटत चहा, पण सर्दी आली की असं वाटतं 1 कप चहा पिऊनच घ्यावा. तसं मला बाबतीत हुरायला मला 1 कप चहा पिऊनच घ्यावा वाटवायला. चला मग चहा पिऊन घेतो. कारण का आता मला स्वयंपाक करायची गरज नाही आहे. सकाळी केला की संध्याकाळी करायचं काम नाही. आणि बकऱ्याचं जे चारा पाणी आहे ते बी करून टाकलं नाही. 4 वाजतापासून त्याच घरात जशी का उठली झोपेतून. झोप म्हणजे झोपही लागली नाही आज. नुसतं डोळे कुचकरले आणि उठून बसलो. बाबू भाजी करायचं काही काम नव्हतं आज, पण मच्छी आल्यावर काही सोडली नाही ना. पटापट वाटून घेतलं वाटण आणि त्याला भिडून आले मच्छी करायला. आणि अंडे तर एवढे निघले आज 3 मच्छीच्या पोटात. कल्लय दाखवाई या अंडे येतच मला जेवण होऊन जाते. काळे काळे काऊन ना ते आ पित्त फुटलं त्याचं. पाणी आणू का? तिखट मीठ टाक ना आता तुझ्याच हातानं. मीठ आहे तर ती उलची बुटकी बॉटल. हे पटकनच मच्छी धुवून घेतली मी. आईने एकदम भारी रस्सा बनवलाय मच्छीचा. आणि अंडे बनवते आई एकदम एक नंबर. नुसतं मीठ काऊन टाकू राहिली? मला वाटलं तूच बनवू राहिली का. बनव मच्छीच बनव, अंडे मी बनवतो. चला मग अंडे बनवा लागतात आता. उशिरायलाही झाला स्वयंपाक करायला म्हणजे भाजी बनवायला. इथंच एंड करतो. बाय.